ना मी माझं आयुष्य म्हणजे हाफ नाही म्हणता येणार, कॉलेजला जायच्या आधीचं जे आयुष्य आहे म्हणजे सिनियर कॉलेजला जायच्या आधी लाईक MScला वगैरे त्याच्या आधी जिथं मी माझं आयुष्य काढलेलं आणि तिथं माझ्या खूप सगळ्या मेमरीज आहेत ते आज मी तुमच्याशी शेअर करणार आहे. तर लकीली आम्ही येवल्याला शॉपिंगला गेलेलो, त्यावेळेस म्हटलं चला तुमच्याशी असे काही स्पॉट मी शेअर करते जिथे मी नेहमी जायची किंवा काही खायची वगैरे आणि किंवा जिथलं आमचं भाजी मार्केट वगैरे जे आहे ते कसं आहे आणि गावाकडचं भाजी मार्केट कसं असतं म्हणजे तालुका प्लेसचा येवल्याचं स्पेशली. आता मला सगळं तर एक्सप्लोर नाही करता आलं पण मला जिथं शॉपिंगला जायचं होतं तिथपर्यंत मी टाकलेलं आहे. तर तेच म्हटलं चला तुमच्याशी शेअर करते. सो मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला कसं वाटतंय ते. सो चलो स्टार्ट. वरती घरून आले काय काका? हा ना, हा माझा कॉलेजचा रस्ता होता. मी शॉर्टकट कॉलेजमध्ये वगैरे यायची आणि इथून मी नेहमी शॉपिंग करायची त्या ब्युटी पार्लरच्या इथून. ह्या शॉपमध्ये फळ मार्केट आणि भाजी मार्केट पुढे आहे. तर इथं आम्ही नेहमी भाज्या वगैरे असं घ्यायचं आणि मंगळवारची खूप पूर्ण भरलेलं असतं हा बाजार. हा येवल्याचं मार्केट आहे. त्याच्यामधून काही पाडलं नाही पाहिजे बरं का. हे आता अशा आतमध्ये खूप लेन आहेत वेगवेगळ्या. ही जस्ट स्टार्टिंग आहे, जस्ट मार्केट असं स्टार्ट होतं. खूप वेगवेगळ्या लेन आहेत. नागपुरात स्वीट मी कॉलेजमध्ये असताना कचोरी खायला जायची आणि हे समोरचं रंगोली तिथे मी नेहमी घरी जायच्या वेळेस साड्या घेत असते मम्मासाठी. चल, हे आहे येवल्याचं बस पाक केंद्र आणि इकडे पॅन पार्क हे आता झालंय. पॅन पार्क हे आता झालं, आधी नव्हतं. तिकडे पॅन पार्क आहे. बापरे, मी किती दिवसानंतर तिकडे ना नेहमी माझं काही ना काही खायला घ्यायची जेव्हा कॉलेजमध्ये असेल तेव्हा. जाडाकडे अरे मी तसंच वरतून काढलं होतं त्याच्यामुळे. गायत्री घे का तर गायत्री
व्हिडिओ घेतो की. हां, या साईडला आपली बस लागली. त्याच्यामध्ये ना आणि दाणे
तंबाखू दाखव. तंबाखू त्या काकू छान बसले. हे सगळं मार्केट आहे इथं की सगळे गावाकडचे लोक आज येतात आणि ज्यांना जे काही पाहिजे असेल त्या गोष्टी. आता इथे पाट, पोळपाट, लाटणं, इकडे बांगड्या भरतात मस्त. कुठं? हा का? त्या काकूंकडे देवार घेतलाय माझ्या आईने. छान कलेक्शन आहे पण यांचं पण छान कलेक्शन आहे. कुठे? सगळे लोक अगदी प्रामाणिकप्रमाणे ज्याचं त्याचं धंदा. कुठं कुठं भाजीपाला भरतो? हा इकडं पण मोठं भाजीपाला भरतो पण तिकडं नाही जाणार आता. रांगोळी, सगळे गावाकडचे तुम्हाला टोपी, व्हाईट शर्ट, व्हाईट पॅन्ट सगळं असं घालूनच लोक तुम्हाला मिळतील. कारण गावाकडचं असंच असतं कल्चर की मॅक्झिमम गावाकडचे जे लोक आहेत ते व्हाईट शर्ट, पॅन्ट आणि टोपी डोक्यावरती असते. असंच त्यांचं राहणीमान आहे. इवन माझ्याही आजोबा वगैरे तसंच हे करायचे. आता जिथे मला जायचं मी काल आली होती तर मी परत आली. जशी बऱ्याचशा गोष्टी शेअर केलेल्या आहेत तर ते स्पेशली काय होतं की बेसिकली ते जे बसस्टँड आहे ते आधी खूप छोटं आणि खूप जुनं होतं तर ते आता नवीन केलेलं आहे. एक छान म्हणजे खूप छान आणि स्पेसियस झालेलं आहे ते बसस्टँड. आणि तिथं मी जेव्हा मी बसनी प्रवास करायची कॉलेजमध्ये म्हणजे 11th-12th आणि BScला वगैरे त्यावेळेस पास वगैरे सगळं काढायची तर ते झालं. त्याच्यानंतर तिथं पॅन पार्कचं नवीन सिस्टीम झाली ती मला खूप आवडली. त्याच्यानंतर छोटंसं स्नॅक सेंटर झालं तेही खूप छान झालं. तिथं आधी असं काहीच नव्हतं. म्हणजे खूप छान बदल झालेत येवल्यामध्ये. हे मला बघून खूप बरं वाटलं कारण मी जवळजवळ बऱ्याच वर्षांनी ते बदल बघितले. कारण याच्या आधी मी माहेरी जायची पण तिकडं जाणं माझं कधी झालं नाही. आणि ज्या दुकानामध्ये त्या आंटी ज्या होत्या त्यांना मी हाय वगैरे केलेलं तिथं मी नेहमी माझं काही छोटं मोठं कॉस्मॅटिक्स असेल किंवा काय असेल तिथं मी नेहमी तिथून घ्यायची. आणि माझ्या बसला जर टाईम असेल घरी जायला वगैरे तर मी त्यांच्या इथे वेट करायची त्या शॉपमध्ये वगैरे बसून. तर खूप छान मेमरीज आहे. आणि त्या काकू पण मला खूप जीव लावायच्या म्हणून मी तिथलं ते दुकान तुम्हाला दाखवलं. त्याच्यानंतर जे कपड्याचे स्टॉल्स वगैरे जे होते ते आधी असे कधीच लागत नव्हते आणि सगळं मोकळं मोकळं असायचं. तर शनी पटांगण असं नाव आहे. तर ते आता सगळे हे लावतात म्हणजे ते तुम्ही बघितलं असेल खूप सगळे वेगवेगळे शॉप्स वगैरे आहेत छोटे छोटे कपड्यांची. तिथं जे स्ट्रीट शॉपिंग आपण असं म्हणतो आपल्या भाषेमध्ये म्हणजे शहरामध्ये तर ते होतं. त्याच्यानंतर
जे भाजीपाला वगैरे आहे तर मेन मार्केट आहे ना, पहिले तिथं जिथं मी तुम्हाला छोटंसं भाजी वगैरे जिथं बायका बसलेल्या होत्या तिथं आधी लागायचं आणि तिथेच भाजीपाला वगैरे सगळे लोक घ्यायचे गावाकडचे आणि मंगळवारचा बाजार असायचा. पण आता ना तीच प्लेस चेंज झालेली आहे, म्हणजे तिथं पण बसतात पण खूप कमी बसतात. मेन जे प्लेस आहे खूप भाजी मार्केट मोठं भरतं ते खूप मागे होतं आणि तिथं आम्हाला जायला एवढा वेळ नव्हता म्हणून मी ते शूट नाही केलं. कधी योग आला तर मी ते पण शूट करेल, कधी माझं जाणं झालं परत एवढं तर. त्याच्यानंतर आहे ना जिथं बघा म्हणजे असं छोटं मोठं सामान भेटतात, लाईक बांगड्या भरणं वगैरे, गावाकडे असं बांगड्या वगैरे भरतात. माझी आई वगैरे नेहमी त्या काकूंकडे बांगड्या भरायची, किंवा काही पोळपाट लाटणं वगैरे ह्या जर गोष्टी घ्यायच्या असेल लाकडाच्या वस्तू वगैरे तर तिथं घ्यायच्या. आणि छोटे छोटे म्हणजे जे इमिटेशन ज्वेलरी वगैरे जे आहे जे स्वस्तात मस्त मिळते, लाईक कानातलं नकली मंगळसूत्र किंवा टिकली वगैरे, गंध वगैरे, ह्या बेसिक पावडर वगैरे ह्या गोष्टी तिथे तर जे मी तुम्हाला दाखवलं तिथं मिळायचे. आणि जे शनी पटांगण जे होतं ती समोरच SBI बँक आहे, तिथं ATM वगैरे सगळी सोय आहे. आणि साईडला तो कॉम्प्लेक्स आहे, तिथेही पहिले ना असे शॉप वगैरे नव्हते, फक्त 1-2 गाळे वगैरे, काहीतरी कम्प्युटर क्लासेस वगैरे चालायचे आणि खाली कपड्यांचं वगैरे नव्हतं. पण आता कपड्यांचं वगैरे पण खूप छान झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात मला असं म्हणायचं की आता येवल्यामध्ये बरीचशी डेव्हलपमेंट होती, हे बघून खूप भारी वाटतंय. आणि जे रंगोलीचं जे शॉप आहे जिथं आम्ही साडी वगैरे घ्यायला गेलेलो, जेव्हापासून मला जेव्हापासून कळायला लागलं तेव्हापासून माझी आई, आमच्या घरचे सगळे तिथूनच शॉपिंग करतात. तर ते रंगोलीमध्ये म्हणजे ते शॉपिंग करताना खूप मजा आली. तर ते मी म्हटलं व्हिडिओ मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला मग बघायला बोर होऊन जाईल म्हणून मी पुढच्या ब्लॉगमध्ये टाकेल. तर ते रंगोलीच्या शॉपपर्यंत, ते रंगोलीचं शॉप झालं, असं मोठी लेन आहे तिकडे. त्याच्यानंतर सोनी पैठणी, त्याच्यानंतर कापसे पैठणी वगैरे, ते मी ना पुढच्या ब्लॉग म्हणजे जेव्हा परत कधी जाईल ना त्या तिकडे जाऊन दिवाळीच्या वेळेस आहे ना तिकडे नक्की शॉपिंग करेल. ते कापसे पैठणी वगैरे खूप फेमस आहे, प्रॉपर ओरिजिनल असे पैठणीज वगैरे, म्हणजे पैठणी सगळीकडेच मिळतात पण तुम्ही म्हणता 2-1.5 लाखाच्या, 2.5 लाखाच्या, 5 लाखापर्यंतच्या पैठणी असतात त्या त्यांच्याकडे मिळतात. तर दिवाळीच्या वेळेस मी जेव्हा तिकडे जाईल ना त्या पैठणीचं तुम्हाला त्यावेळेस ते टूर दाखवेल ती. तर तिकडे खूप लांब आहे, म्हणजे बरंचसं लांब आहे आणि अव्यांशमुळे आम्ही इतक्या लांब गेलो नाही आणि ऊनही होतं तुम्ही बघितलं असेल, त्याच्यामुळे ना मी तिथपर्यंत दाखवलं. आणि त्याच्या शेजारी जे नाकोडा स्वीट्स आहे, जेव्हा हे कॉलेज संपल्यानंतर ना काही कचोरी वगैरे खायची असेल तर मी ते नाकोडा स्वीट्समध्ये जायची. त्यांच्याकडे आणि कचोरी अजूनही तशीच टेस्ट आहे, खूप छान भेटते. तर मी ते घरी पार्सल वगैरे घेऊन गेलीत पण मला ते शूट नाही करता आलं. तर अशा येवल्याची मी अजून तुम्हाला खूप छान जेव्हा माहेरी जाईल ना तेव्हा मी सफर दाखवेल, कारण येवला तालुका आपला छोटा आहे पण खूप मोठ्या आणि छान छान गोष्टी आहेत. सो चलो हा ब्लॉग मी इथे सेंड करते. भेटू एका छानशा ब्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय बाय. आणि हो, व्हिडिओ आवडला असेल येवल्याचा शॉपिंग टूर वगैरे माझ्या मेमरीज तर शेअर कमेंट्स नक्की करा. बाय बाय.